इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी 9 वाजता शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MRGS मधून करणे दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यासाठी ते आवाज उठवण्याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोखा पद्धतीने ठेंबा आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले की महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्व पक्षीय आमदार महोदयांनी त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते। आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईचे शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे। महाराष्ट्रात दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहेत। नॅशनल क्राईम रेकॉर्ड त्यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे। अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाही। यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे। एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिल ही शेतकऱ्याला आसुडू लिहिणारे शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 14 एप्रिलला आहे। या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गोळ्यांमध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MRGS मधून करण्याबाबत दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावे असे सांगितले। सदर आंदोलनावेळी जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी रुग्णसेवक बाबा मिस्त्री, फैसल सालार, मनोहर दोंतुल, बख्त्यार शेख, रफिक इनामदार, मोहसिन खान, निरंजन खाडे करमाळा, जाफर सय्यद, फरोज शेख, सादिक देवनी, अयाज बांगी, फेरोज पठाण, उस्मान नदाफ, अमजद खान पठाण, आदिल शेख, आतिफ शेख, उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे। कोण म्हणताय देत नाही करायचं काय अपना बिडू प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा अरे बापूचं करायचं काय अपना बच्चू कडू अरे अपना भिड़ो बच्चू भाव अंगार है, बाकी सब अंगार है। बच्चू भाव अंगार है, बाकी सब अंगार है। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे। दिव्यांग बांधवांना महिन्याला 6,000 रुपये भेटलेच पाहिजे। अरे कोण म्हणताय देत नाही, अरे कोण म्हणताय देत नाही, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को डरती है। अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को डरती है। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांची निवडणुकीपूर्वी यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही। त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही सोलापूरचे आमदार
सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत. त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा. आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्वे आमचे बच्चू कडू साहेबांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे. आंदोलन ह्यासाठी केलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगसाठी 6,000 रुपये महिन्याला द्यायला पाहिजे या उद्देशाने आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. उद्देश एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून हे सरकार सत्तेवर येते, फक्त शेतकऱ्यांना इलेक्शन आलं की खोटे आश्वासन देते की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, अजून दिव्यांगांना 6,000 रुपये देऊ, विधवांना पेन्शन वाढवू, हे खोटे आश्वासन सत्तेवर होती. पण सत्ता आल्यानंतर हे त्यांना विसर पडतंय. यासाठी या निषेधासाठी आज बच्चू भाऊंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलेले आहेत. आज माझ्याबरोबर जमीर शेख असून आमचे दत्ता भाऊ आहेत अध्यक्ष आमचे. आज हे महाराष्ट्रामध्ये जर हा आहे तिने आता कबूल केलेली आहे की आम्ही विधानसभा आवाज उठून त्यांचा कर्जमाफीसाठी प्रयत्न करू. मी एकच सांगतो की एका ठिकाणी महसूल मंत्री सांगतात की आमचे महाराष्ट्राचे की कर्जमाफी देता येत नाही. सत्तेवर येताना काय देता सांगता आलं की आम्ही देतो म्हणून. आज का तुम्ही त्यांचा पलटी मारली हे लोकांना कळायला पाहिजे. शेतकरी आता जागा झालेला आहे. यासाठी बच्चू कडूंनी जर ही मागण्या मान्य केल्या तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार. महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो. परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे. ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं. आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला. सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता. शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून. भारतीय जनता पार्टी 2024च्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आहे. आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेला आहे. आम्ही सुभाष बापूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा. तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसाल आणि अशा सरकारला आम्ही मुळासहित उकळून टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहे. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरे जावं लागेल एवढे मात्र या ठिकाणी नक्की. साहेब सांगितले की विधानसभेत आवाज उठवतो म्हणून. आज तुम्ही बघा विधानसभेत बघितलं की 80% आमदारांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आमदार झालेत आणि आमदार झाल्यानंतर यांना शेतकऱ्यांचाच कुटुंबाचा आपल्या बापाचा विसर पडला. ते विसर पडू देऊ नका. पुढील वेळेत तुम्हाला जर आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर शेतकऱ्यांचा जर तुम्ही विषय सोडला तर तुम्हाला सुद्धा शेतकरी सोडल्याशिवाय राहणार. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता
बेगमपेट मार्केट सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9422601266 9423521266.